रंगभूमी नागपूर द्वारा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. 5 नाटकं या ठिकाणी सादर होणार आहेत. आजच्या या पंचम नाट्य महोत्सवातील प्रथम नाटक चंद्ररथ थिएटर्सचं दी डार्क एज. हे आता नेहमीच झालंय. सायरन वाजतो, आपण शेल्टर जवळ करतो आणि परत परत सर्व ठिकठिकाणचा भोंगा वाजतो. किती हा आपल्या लष्कराचा अट्टासपणा. नाविक अरे, इतक्या तणावात तर माणूस काचेसारखं तडकून जाईल रे. इतकी कशी का तू हळवी? शूर समुरे युद्धांच्या गोष्टी सांगून माझं नेहधैर्य नेहमी वाढवणारी तू स्वतःच दीदी. तुझी ती कविता ऐकव ना मला. आता हो, मग काय झालं? ती तुला इतकी आवडते? मग एवढ्या कमी वयात तू त्या कवितेमध्ये निसर्गाचं वर्णन इतक्या वैज्ञानिक भाषेत कशी काय करू शकलीस याचं मला नेहमी आश्चर्यच वाटतं. हो, मला आठवतं, 8वीत असताना मी बाबांना कवी हुकूचे पुस्तक घेऊन मागितले होते. तर त्यांनी मला चक्क निसर्गावर कविता करण्याचा टास्क दिला रे. तुला माहिती आहे तामिकी, 3 दिवस मेहनत करून जेव्हा ती कविता मी त्यांना ऐकून दाखविली ना, तेव्हा कुठे दिलं मला त्यांनी ते पुस्तक घेऊन. म्हणजे तुला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली नाही, बरोबर? कधीच नाही. ऐकतेस ना कविता? हो. पुन्हा 76 वर्षांनी भेटायला येणाऱ्या हॅलीच्या धुमकी तुला बघून काही शिकणार काय? डोळ्यात भेटीची आस घेऊन बसलेल्या आपल्यांना कधी भेटणार काय? चंद्राच्या शीतल छायेत न्हावून निघताना त्याला कधी धन्यवाद देणार काय? सूर्याच्या घातक किरणांना आपल्यामध्ये सामावून घेऊन शीतलता प्रदान करण्याचा गुण कधी त्यापासून घेणार काय? कधी त्यापासून घेणार काय? मला तुझ्या दूर दूर नेणार नाही. लष्करी लोकांच्या महत्वाकांक्षेमुळे जपान पुरता युद्धाच्या खाईत लोटला गेला आहे. अरे पण तिथले लष्कर आपल्या अधिकाराचा मनमर्जीने वापर करीत असेल तर त्याला अमेरिका काय करणार आहे? तिथल्या राजाला जर स्वतःच्या प्रजेची काळजी नसेल तर दुसऱ्या देशाचा फायदा घेईलच ना. अगं पण सामर्थ्यवान देशांनी निदान युद्धात तरी विचारपूर्वक पाऊल उचलायला नको का? म्हणजे तुला म्हणायचं तरी काय की जपान अमेरिकेपेक्षा कमी सामर्थ्यवान देश आहे? तुला माहिती नाहीये, दिसायला तो एवढासा देश असला ना तरी त्याचे लष्कर आणि हे एवढे सामर्थ्यवान आहे की भले भले वचकून वागतात. पर्ल हार्बरवरचा हल्ला यशस्वी का झाला याची स्ट्रॅटेजी जर तू ऐकशील तर तुझे डोळे पांढरे होईल. मलेरिया सारख्या तापाने मृत पावलेल्या एका कॅप्टनचे शरीर
पाणबोडीच्या सहाय्याने हवाई बेटाच्या परिसरात सोडून देण्यात आले होते. काही महत्वाची कागदपत्रे आधीच त्याच्या खिशात अगदी सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती. जणू असं वाटावं की महत्वाची कागदपत्रे घेऊन जाणारा एखादा लष्करी अधिकारीच विमान अपघात होऊन ठार झालाय म्हणून. त्या कागदपत्रातून ही माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की आपल्याला प्रत्यक्ष चढाई करायची आहे ती हाँगकाँग मलाया या भागात. अमेरिकेला चकविण्यासाठी आपण आपली 50 विमाने पर्ल हार्बरच्या दिशेने पाठवू. तिथे हल्ला करणे हा आपला उद्देश मुळीच नाही आणि ते आपल्याला शक्य पण नाही. हा, त्यामुळे एक होईल, त्यांच्या विमानभेदी नौका सज्ज असल्यामुळे आपले थोडेफार नुकसान होईल. होऊ द्या. त्यांची पूर्ण लष्करी यंत्रणा पर्ल हार्बर या नाविक तळावर केंद्रित होईल आणि आपली हाँगकाँग मलाया मोहीम फत्ते होईल. 7 डिसेंबर 1941 रोजी त्यांची विमानवाहू नौका पर्ल हार्बरच्या समुद्रात येऊन ठेपली. पण तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी याची साधी दखलही घेतली नाही. का ते कळलं ना? होय, कारण आपल्याला वाटलं खरा हल्ला होतोय तो हाँगकाँग मलाया या भागात. आणि दुसऱ्याच घटकेला जपानच्या 350 लढाऊ विमानांनी पर्ल हार्बरवर हल्ला चढविला. 2795 अधिकारी ठार झाले. 19 प्रचंड मोठी लढाऊ जहाजे पूर्णपणे निकामी झाली. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. कुठं गेला बे? बैताड वाणाच्या तंगडाच तोडतो तुझ्या. नाही पायस तू एकदा सापडूच दे मले. ए बोला माया पोटा हरवलाय. हरवला नाहीये, पडून गेलाय. हा म्हणजे मस्तच करून राहिलाय. हा म्हणजे म्हणजे मस्तच करून राहिला. हा हा मस्तच करून राहिलाय. असाच करते तू. परून जाते घरातून आणि घंटे येत नाही. पण आज तसा जास्तच टाइम झाला. सकाळी निघाला होता घरातून शाळेत जासाठी, पण पोचलाच नाही म्हणे. पण मले माहित आहे ना का लपला असन कुठतरी. भल्ला बदमाशी करते. छोटासाच आहे, 15 वर्षाचा. पण मायासारखाच काराकुरा दिसते. कुठं दिसला तर सांगा ना. साला डोसकाले तरास देते नुसता. बे गोल्या, परून राहिला ना तू? ठीक आहे ना, कंदी तर येशीलच ना घरी. गावच्या सगळ्या रिकाम चोटपुट्ट्यांले जमा करू घेऊ घुमत राहते. अरे त्यांले काही काम धंदा नसन, पण ह्याले आपलं डोसकं वापरता येत नाही. झपण झुलला कुणीकडचा. अरे बापा, त्यानं म्हणलं, ए गोल्या, बाप आहे करे त्याचा पाय बर. ए गोल्या, ए नाही रे, ए चला रे, ए गोल्या चालना रे बा, चालना क्रिकेट खेळाले. तेरे को मैं सचिन बनाता और इनको सहवाग और गोल्या मैं कोहली. ए गोल्या, नाही का आपण मस्त पतंग उडवायला जाऊ आणि मस्त उंच आकाशात पतंग उडव आणि काट करू. ओ काट, पतंग गेली खड्ड्यात. एक गोल्या, नाही का चल आपण मस्त विहिरीत पोहायला जाऊ. ए गोल्या ये बे. 1 2 एक गोल्या 3 बुडम. काय पोट्ट जाते असंच त्यांच्या मांग. हे तर काहीच नाही. उद्या जाऊन त्या पोट्टाईनं म्हणलं, ए गोल्या चाल ना रे बा, गद्याचा गू खायले. चाल ना कुत्र्याचा ताजा मूत प्यायले. तरी हा गोल्या जाईन असंच त्यांच्या मांग. हलक्या गाणीचा आपल्याला घरदार, शाळा, आपल्या शिक्षणासाठी आपला बाप हाताचा तुकडा पडेपर्यंत मरमर करत राहते. याची काही जाणीव नाही त्याला. नाही तशी खूप जाणीव ठेवून त्यानं बापाला झोकात झुलवा.
सर्व गोष्टी हातात आणून द्या. एवढी काही माझी अपेक्षा नाही, पण कमीत कमी थोडीशी तरी परिस्थितीची जाणीव ठेवावं का नाही? जन्म गेला नाही, या छोट्याशा खोपडीत जिंदगी जगून राहिलो. हे 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 ध्यान वाढवून राहिलो. उन्हात अनात बसून या ऐरणीवर लोखंडाले आकार देऊन राहिलो. जगातलं कठीणातलं कठीण लोखंड माझ्या हाताखाली शिजवलं. पण ही मायवाला पोट्ट काही शिजवणार नाही. हरामखोर. नाही येऊच नाही त्याले. आज तो आहे ना मी आहे. नाही त्याले फट्टीत भाजून लोखंडच्या सळाखीवानी ऐरणीवर ठोकला तर मी भी नावाचा पांडुरंग लोहार नाही सांगून ठेवतो. अबे गोल्या परून राहिला ना तू, ठीक आहे ना? कंदी ना कंदी तर येशीलच ना घरी. मग दाखवतो तुले कसं राहते तर मस्त्या करणं. का मालू तुमच्या जन्माचं पाप आहे मायवाले. कामाले हे अशी शैतानी औलाद भेटली. 10वीचं वर्ष तोंडावर येऊन राहिलं ना रे, तरी अभ्यास करत नाही. कसा बसा 5 घंटे शाळेत जाते तो असं वागते माय बहीण जसं काही मायक दोस्त काय रुपकार ह्याच्या माईले. नुसत्या मस्त्या झगडे, याच्या त्याच्या ढुंगात काड्या करणं, याच्यातच चालली जिंदगी. हट भोकात पडली पुढे. हे याच्या पायी नाही याच्या पायी नाही, ह्या पोट्टा पायी. पुरी शाळा परेशान आहे, तरी हे पोट्टा काही सुधाराचं नाव घेत नाही. कधी शाळेत गेलं विचाराले का बा कसा आहे माझा पोरगा, अभ्यास करून राहिला का नाही करून राहिला. तर सारे मास्तर चिमणी हगल्यावानी तोंड खाली करून निघून जाते. एकाले बी गोल्याबद्दल बोलावं असं नाही वाटत. ते बी का बोलन म्हणा, हे आमचं वातडलं. काही बोलायला चांगलं ठेवान तर बोलन काहीतरी, नाहीच का बोलणार. अर्धेशी पिरियड तर वर्गाच्या बाहेरच बसला राहायचं. कधी त्या बाथरूमात बसला राहायचं, तर कधी त्या जीवन कहाँ खो गया मेरे भाई? किताबें बेचते बेचते किताबों में ही खो गया. ऐसा क्या लिखा है उसमें, जरा हमें भी तो सुना. आयुष्य काय असतं आयुष्य? फुलणाऱ्या फुलासारखं की मावळणाऱ्या सूर्यासारखं, आकाशात उडणाऱ्या त्या स्वच्छंदी पाखरांसारखं की आपल्या बंदिस्त मनासारखं? काय असतं? तुमच्यासारखं की माझ्यासारखं काय असतं? वाह, समझ में तो कुछ आया नहीं, लेकिन मजा बड़ा आया. ये वही किताब है ना जो तू रोज पढ़ता है? कविता आणि काही अर्थ. लेखिका जाई. अहो तुम्ही किती छान कविता करता. कसं सांगू तुम्हाला? मी प्रेमात पडलोय तुमच्या. माझं तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं प्रेम तुम्ही एका कवितेवर करता. अहो प्रत्येक शब्दात तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतो मी, जेवढा प्रयत्न तुम्ही त्या कवितेत स्वतःला शोधण्यासाठी करता. अरे ही तर कविताच झाली. बघितलं? अहो तुमच्यावर साधं बोलताना देखील कविता होतात. प्यार का मामला लगता है बॉस. अरे तो चुप क्यों हो गया? आगे भी तो सुना. आगे तो मुझे भी नहीं पता मेरे दोस्त. ना मैंने कभी उसे देखा. हाँ पर इतना तर है की त्यांनाही पुस्तकाचा सहवास आवडतो आणि मलाही. नाही पण असं असतं ना तरी जाई. मला तुमच्यासारखं का नाही सुचत? म्हणजे कविता कशा करायच्या असतात, कशा समजून घ्यायच्या असतात की ते आपोआपच समजायला लागतात. सुचलेली कविता आपण लगेच का विसरतो? पता तो मुझे भी नाही. आणि हे सगळं मला तुम्हाला विचारायचं, पण त्यासाठी आपली भेट होणं गरजेचं आहे. पण शेवटी मुद्दा हाच की आपली भेट कशी होईल. कई आशिक देखे मेरे दोस्त, लेकिन तेरा जैसा आशिक नहीं देखा. यार इतना ही प्यार करता है तो जाके मिल क्यों नहीं लेता? देख पता वता लिखा होगा उसमें, मिलकर आ. पता तो है. पता है.
जैसी को वो टीचर कि जैसे आशिक से मिलने के लिए मैंने इसके बरोबर घर में जाएगा और प्यार भरी बातें करेगा नहीं बेगुसरा. हट. बरोबर आहे का तेरं? त्या मोठ्या लेखिका आहेत. मी जर असं त्यांना सरळ भेटायला गेलो आणि त्यांना ते आवडलं नाही तर ये किताबों की दुनिया है मेरे दोस्त. या कुछ सच नहीं होता समझे? ओ जाधव साहेब, अरे तुमचं पत्र आलं, या लवकर खाली. हो या. पत्र पाठवलं तर पत्र हो पत्र फिर बाद बहार आई, एक बार गजल ख़ां हो. फिर बाद बहार आई, एक बार गजल ख़ां हो. गुंजा है अगर गुल हो, गुल है तो गुलिस्तां हो. फिर बाद बहार आई, एक बार गजल ख़ां हो. तू खाक की मुट्ठी है, अज्जा की हरारत से. तू खाक की मुट्ठी है. अरे देख तो अपने गले में कौन आ रहा है. आजकल अपने गले में बुड्ढे भी आने लगे लगता. ए चिकने चलना क्या. अरे चलना. नहीं बोल रहे. एक बार गजल ख़ां हो. काय बघतोस रे. बाय नाही बघितली कधी. हा साले उम्र हो गई फिर भी खाना पड़ना बंद नहीं हुआ तेरा. हाँ बायको सोबत झगड़ा वगड़ा झाला का. हाँ काम कर पैसा दे और निकल यहाँ से. अरे जाईदा तुम्ही. हाँ मीच. उसका क्या. हे तुमचं पत्र आलंय. हे घ्या. पत्र. हो. पण मला कोणी का पत्र पाठवेल. या पत्रावर तर माझंच नाव आहे. हे, यावर अंगठा मारून द्या. पेन आहे तुमच्याकडं. पेन हो आहे ना. द्या. हे घे. माझी काय अवस्था झाली आहे कळतंय का तुम्हाला. त्यात तुम्ही निर्लज्जपणे म्हणताय माझं मोठं गिफ्ट घ्यायला होतं. एक मिनिट. अरे गिफ्ट आवडलं नाही म्हणून कोण एवढं तमाशे करतं. बरं उद्याच्या उद्या मी तुझ्यासाठी दोन घेऊ. वेगवेगळी घेऊ. बाय एकटा. किती बायकांना हे असं गिफ्ट दिलं. नाही नाही, मी हे तर पहिल्यांदा देतो मॅडमच्या हातचा. एकदा सुद्धा माझा विचार नाही आला तुमच्या मनात. हे बघा खोटं बोलू नका. मी कशाला खोटं बोलणार आहे. आला तुझा विचार. म्हटलं आपल्याला सध्या कशाला काही गरज नाही याची. त्यावेळेस बघू काहीतरी. आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून असं वागायला असं वाटलं नव्हतं. किती खालच्या दर्जाला गेला. बायकोला हे असं गिफ्ट घेऊ म्हणताना सुद्धा जरा लाज नाही वाटत तुम्हाला. एक मिनिट एक मिनिट. याच्यात लाज वाटण्यासारखं काय. यात लाज वाटण्यासारखं काही नाही. काय नाही. काय नाहीये. वाटलं नव्हतं इतक्या लवकर बदलाल तुम्ही.
शांततेत सगळं शांतपणे ऐकताय म्हणजे मी शांत माणूस आहे असं नाही हा माझी गिफ्ट घेताना कुठे गेला तू तुमची लाज? कदम आज तू गया कदम कदम सावंत आहे मी सावंत ए सावंत काय बोलत तुम्ही बहिणीला ए बहिणीला काय बोलत काय बोलत बहिणीला काय बोलत माझी बायको आहे ती हो तिकडे तू हा मुलगा कोणाचा आहे हा मुलगा कोणाचा आहे हे बापाची असली पुढं काढतोय माना नाही मी आता डायरेक्ट केलं राहू दे. मॅडम साठी आणलेलं गिफ्ट ते मॅडम साठी किती महागाचं माहिती आहे का इथं कुठलं असेल ना तर आधी मी मॅडमसाठी तसं झाडा माणूस नाही का चड्डी घातलेला ते आणलं होतं नका खोटं बोलू नका. मगाशी निर्लज्जपणे कबूल केलंय की गिफ्ट तुम्ही आणलंय म्हणून. शांता हे मी नाही आणलं मॅडमसाठी आणलेलं गिफ्ट कपाटात ठेवलं थांब तुला दाखवतो हो हे गिफ्ट मला कपाटातूनच मिळालं. शांता तर मी खरं सांगतो तुला मी मॅडमसाठी तो असा झाडा म्हणून मी चड्डी घातलेला असतो ते आणलं होतं तुम्ही नाही आणलं मग तर मी आणलं. थोबाड पडेल. कशी आणशील विश्वास आहे तुझ्यावर पण माझा विश्वास तोडला तुम्ही. नाही तुला तुला विश्वास इतकी वेळ माझी मायावी निघून जायची. चांगला एवढा चांगला संसार असताना झालं राहू दे. काय सोडायची वेळ आली एकच माईक चालू. जेवण आली आहे. एकच चालू. सगळ्यात निर्लज्ज माणूस माझ्याच पदरी दिला तुम्हाला. कसली कसली जमानी सांगतात कसली जमानी आपल्याला मुलं बाळ होतील पोरगा जवान झालाय ना म्हणजे ही खेळ त्याला सुचली असणार कुठं आहे तो बाबू काही वर्षात 2 पर्यंत बाबू आहे का बाबू कुठे गेला तो अभ्यास करतोय आणि या घरात काय पाणी साचलंय का इथे अभ्यास करायला काय चाललं तुझा तुझा बाबू गेला तुझा बाबू या बाबू दादा तुला कसा ते माझं मी बघेल. दादा तू पुन्हा गैरसमज करून घेतोयस. अरे मी माझ्या आईच्या उपचारासाठी पैसा खर्च करतोय.
तू नसतास तर मी केलाच असतं ना. तू एकुलता एक असतास ना मी, तर तुला तिकडे अमेरिकेला जाता आलं नसतं. इथे मी होतो आईबाबांची काळजी घ्यायला, म्हणून तुला जाता आलाय तिथे. आणि तू हा जो तुझ्या पैशाचा रुबाब दाखवतोयस ना, माझ्यामुळं कमवता आलाय तुला. नाही दादा, असं काही नाही. तू नसतास आणि मी एकुलता एक असतो ना, तरी आईबाबांनी मला नक्कीच अमेरिकेला पाठवलं असतं. तेवढं नक्कीच ओळखतो मी त्यांना. हो रे बाबा, तूच ओळखतोस. आम्ही काय आहे आपलं. दादा असं परकेपणाने नको बोलू रे. दादा आई जगावी असं मलाही वाटतंय. आणि मुळात आपले आई बाबा या विचारांचे कधीच नव्हते. आणि बाबांनी तर उभ्या आयुष्यात लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. हॅलो, या केथी, या केथी, I reached here safely. No, she's still the same. Kathy, have not talked yet, but I will. Yeah. He's here. Okay. Kathy, please come to Skype after some time. Yeah, sure. Bye. कॅथी कशी आहे? बरी आहे दादा. अरे दादा, तिचा युनिव्हर्सिटीचा जॉब कन्फर्म झालाय. शी विल बी परमनंट. गुड. आई व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलायचं आहे का तुला? नाही, तसं असेल तर तू बोलू शकतोस. अरे दादा, खरंच तसं काही नाहीये. बोलू आपण नंतर. मिहिर, कॅथी तुला आत्ता फोनवर विचारत होती की दादाशी या विषयावर बोललास का? कुठला विषय आहे मिहिर? दादा, मी परमनंटली अमेरिकेला सेटल व्हायचा विचार करतो. नाही, मला ग्रीन कार्ड मिळतं ना म्हणून. अच्छा, असं आहे तर. तरीच उरली सुरली नाळ तोडायला आलाय. दादा, अरे काय बोलतोयस? दादा, ती आई आहे रे माझी. ती कुठेही असली तरी ती आई आहे माझी. ती बरी असती तर तिलाही सोबत घेऊन गेलो असतो. तिचे हे हाल बघायला तू इथे असणार तरी कुठे असतात? दादा, दादा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मिहिर, मग असं होतं तर तिला सोडून तिकडे राहण्याचा निर्णय कसा घेतलास तू? दादा, तुला सांगितलं ना रे की ती बरी असती तर तिलाही सोबत घेऊन गेलो असतो. आणि तसं इथे राहण्यासारखं काय आहे म्हणा? इथे माणुसकी आहे, समाज मूल्य आहेत आमची. आयुष्यभर तेच घेऊन बसलाय दादा. आणि म्हणून बाबांचं दुकान तोट्यात चालत असताना सुद्धा ते अजूनही घेऊन बसलेस. काय म्हणालास? परत बोल. नाही, सॉरी, मला हा विषय काढायचा नव्हता. पण आयुष्यभरानं आपण ह्याच मूल्यांना चाटत बसतो. आणि भावनेच्या भरात प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचा असतो हेच विसरतो रे आपण. एक मिनिट मिहिर, आधी दुकानाचा विषय संपव. दुकान बाबांची आठवण होती. राबले आहेत बाबा तिथे. 4x6च्या चिंचोळ्या पॅसेज मध्ये 3 फळ्या टाकून माल विकलाय बाबांनी. अशाही परिस्थितीत आईने बाबांना साथ दिली. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत होती ती त्यांच्या. आपलं शिक्षण, तुझा अमेरिकेला जाण्याचा खर्च, आपली लग्न, सॉरी माझं लग्न, हे सगळं त्या दुकानाच्या भरोशावर झालंय. त्या 3x6च्या चिंचोळ्या पॅसेजचं आज एवढ्या मोठ्या दुकानात रूपांतर झालंय. आता
बाबा गेल्यावर आईने जरा धसका घेतला. माझंही दुर्लक्ष झालं म्हणा दुकानाकडे. पण मी तरी काय करू रे? तुला सेटल करण्याच्या नादात मला सेटल करण्याच्या नादात काय दादा? नाही म्हणजे तुझ्या आर्थिक परिस्थितीला मी जबाबदार असं वाटतंय का तुला? सोड ना मी. नाही बोल ना दादा. तसेही तुझ्या मनात साल आहेस तरी तुला नेहमी वाटत आलं की मोठा म्हणून तू फक्त एकटा राबतोयस. मेरचं काय, तिकडे सगळं अगदी व्यवस्थित चाललंय. नाही, मोठा म्हणून तो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यास यात शंका नाही दादा. पण सगळे निर्णय ना कायम भावनेच्या भरात घेत आलायस. कधीही कुठल्या गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार केलाच नाहीस. आता साधं उदाहरण घे. बाबा गेल्यावर ज्या लोकांकडनं पैसे येणं अपेक्षित होतं त्यातल्या किती लोकांशी संपर्क साधलायस रे तू? मिहीर, अरे बाबांच्या पडत्या काळात त्या लोकांनी बाबांना मदत केली होती रे. त्या लोकांच्या आर्थिक अडचणीच्या वेळेस बाबांनी त्यांना आर्थिक मदत केली, कर्ज नव्हतं दिलं. तेच सपन भाऊ राऊत यांच्या स्वागतासाठी मी अमित कुबडे यांना विनंती करतो. तांडव क्रिएशन नागपूरचे किशोर बत्तासे यांचं स्वागत अशोक भाऊ गवळी करतील अशी. यानंतर सद्गुरू कृपा बहुउद्देशीय संस्थेच्या सौ दीप्तीताई भाके आणि या आयोजन समितीमध्ये सुद्धा आहेत. तो रशुद्धी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्या सुनीताताई गजबी यांचं स्वागत नितीन पात्रीकर करतील. देवरावजी कुबडे सेवा प्रतिष्ठानच्या श्यामलाताई कुबडे यांच्या स्वागतासाठी मी विलासभाऊ कुबडे यांना टाळ्या होऊन जाऊ द्या. जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेकचे अलंकारजी टेंभुर्णे. आणि विशेष म्हणजे आज विलासभाऊ कुबडेंचा वाढदिवस आपण आत्ताच साजरा केला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या आयोजनामागे त्यांचा सिंहाचा वाटा असतो. पंचम नाट्य महोत्सवात नागपुरातील आणि विदर्भातील म्हणा ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करत असतो. आज मनीषाताई यमसनबार, सुबोध सुरजीकर यांचा सन्मान करतील. त्यांचा विशेष सत्कार आज या निमित्ताने आयोजित केलेला आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं मी वाचन करतो. रंगभूमी नागपूर आयोजित पंचम नाट्य महोत्सव मानपत्र माननीय श्री सुबोध सुरजीकर. सरस्वतीची जन्मभूमी विदर्भ, विदर्भातील नागपूर येथे जन्म घेऊन साहित्य संस्कृतीचा उन्नत गौरवशाली इतिहास असलेल्या विदर्भाचं नाव नागपुरात आपली रंगसेवा देऊन आपण अधिक उज्ज्वल केलं आहे. एकांकिका, 2 अंकी नाटक, दूरदर्शन मालिका, महानाट्य अशा अनेक नाटकात अभिनय आणि दिग्दर्शन करून मुंबई आणि नागपूरला आपल्यासारख्या हिऱ्याला तेजस्वी पैलू पडले. त्यानं रंगभूमी उजळून निघाली. पुरस्काराची कुठलीही अपेक्षा न करता आपण रंगभूमीची प्रामाणिक सेवा करीत आहात. आपल्या निमित्तानं पुरस्काराचा मान वाढला आहे. आपला आदर्श घेऊन अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रात पुढच्या पिढ्या जिद्दीनं काम करीत आहेत. आपला तसेच आपल्या कार्याचा आम्हा सार्थ अभिमान आहे. कृतज्ञतापूर्वक आपल्या कार्याचा गौरव करून आपणास मानपत्र समर्पित करून आम्ही सन्मान करीत आहोत. विलास कुबडे, अध्यक्ष, रंगभूमी नागपूर. चंद्ररथ थिएटर्स यांनी द डार्क एज ही नाटक सादर केलं. यानंतर थोरवी थिएटर्स बाप ही एकांकिका सादर केली. लेखक आणि दिग्दर्शक तन्मय गंदे. यानंतर एम स्टुडिओ ज्यांनी लेखिका हे नाटक सादर केलं. लेखक दिग्दर्शक होते मनीष चौधरी. लज्जा द्यावी सोडून ही नाटिका सादर केली. लेखक होते अजय पाटील आणि अर्थातच दिग्दर्शक अभिषेक बेल्लारवार. आर्टिस्ट व्हाया मन संकेत महाजन आणि चमू यांनी अल्पविराम हे नाटक आत्ताच सादर केलं.